नमस्कार, मी प्रतिभा भालेकर, चिंचोली सिंधुदुर्ग येथून. हा माझा नाचणीचा मळा आहे. 10 गुंठ्याचा मळा आहे. ह्याच्यामध्ये मी नाचणीची जी रोपं जी आहे ती श्रावणामध्ये लावलेली आहे. ह्या ठिकाणी दिसत असेल हा शोषक खड्डा आहे, विहिरीसारखा दिसतो आहे. ह्या ठिकाणी पूर्वी पावसाचं पाणी साचून खड्डा तयार झाला होता. मी काय केलं की JCPने ही पूर्ण माती बाजूला केली, खड्डा मोठा केला आणि चिऱ्याचं बांधकाम केलं. चिऱ्यामध्ये मध्ये मध्ये मी गॅप ठेवला, जेणेकरून पावसाचं पाणी जे पाण्यामध्ये मातीमध्ये जे साचतं ते झिरपून ह्याच्यामध्ये यावं आणि पावसाचं पाणी देखील साठावं. आज सप्टेंबर एंड आहे, 28 सप्टेंबर आहे. तुम्ही बघत असाल की पाणी भरपूर साचलेलं आहे. ह्याचा परिणाम असा झाला की माझ्या बोरवेलचा जो पाण्याचा साठा आहे तो वाढला. पहिल्या वर्षी माझी बोरवेल मार्च मध्येच 2 तास चालायची, फक्त 2 तास, त्यांच्यानंतर बंद पडायची, नंतर 1 तास, नंतर अर्धा तास, मेमध्ये हार्डली अर्धा तास चालायची. पण आज असा परिणाम